हाय एव्हरीवन, वेलकम टू ऑल. परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती लाईफ ऑफ आरवी NOA. सो तुम्हाला लास्ट टाईम आय थिंक मी सांगितलेलं की आरवी फॅमिली माझी गावाला गेली होती. तो 28 तारखेला आम्ही परत येईल. आपण परत त्याच्याबरोबर व्हिडिओ बनवू. मी आता 2-3 दिवस व्हिडिओ बनवले नव्हते. त्याचं रिझन हे पण होतं, थोडंसं ऑफिसमध्ये बिझी होतो. बोलणं चाललं थांबण्यापेक्षा आपण आता परत एखादा व्हिडिओ बनवूया. तो हे जे तुम्हाला पाठीमागे आता मी गॅलरीमध्ये उभा आहे. गॅलरीमध्ये तुम्हाला एक सगळं दिसलं असेल. मी ॲक्च्युली माझं ग्रिलचं काम करून घेतलं आहे. ॲक्च्युली मी माझ्या मुलीसाठी करून घेतले, कारण ती ना खूप काही गोष्टी ती खाली फेकत होती आणि पाय वगैरे खाली असे टाकून बसायचे तिथे गॅलरीमध्ये. सो रिस्की. सो मी हे लावून घेतले. आता तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे शेड वगैरे लावून घेतलं आहे. गॅलरी आहे, कुंड्या वगैरे ठेवायला पण इथे जागा केली वगैरे तुम्ही बघू शकता. आता सध्या तर काही नाही आहे, पण इन फ्युचरमध्ये मी इथे कुंड्या वगैरे ठेवणार आहे. सो ॲक्च्युली आता काल आहे सगळ्यांचं काल ऑफिसला माझं ऑफिस होतं का. सो काल ऑफिसमध्ये ॲक्च्युली आता माझं नवीन ऑफिस आहे. मी नवीन जॉब केला होता. माझा जॉब आता CSTला आहे. थाउजंडजवळ माझं ऑफिस आहे आणि तिकडे जस्ट आता नवीन माझ्या जॉबची ट्रेनिंग कम्प्लिटेड झाली होती. सो 2-3 फ्रेंड्स तिथे मला भेटले. सो काल ते बोलतो चला आपण जेवायला जाऊया आफ्टर ऑफिस. सो काल मी तिकडे जेवायला गेलो होतो. सो यायला पण मला उशीर झाला होता. सो अराउंड 11-11:30 मला वाजले तिकडे येतो होता. सो त्यांच्याबरोबर जाण्याचा हेतू हाच होता की आता काही कोणी फ्रेंड्स वगैरे नव्हते. आता नवीन जॉब असल्यामुळे बोलत मला त्यांच्याबरोबर जाऊन थोडंच कनेक्ट होईल, म्हणजे फ्युचर आपल्याला पण. सो 2-3 फ्रेंड्स होते माझे आणि चांगले फ्रेंड्स होते. त्यांच्याबरोबर बसले गप्पा झाला. तो कळलं तुला स्वभाव वगैरे त्यांचा. सो चांगलं आहे. माझ्या टीममधले होते ते तिन्ही पण मेंबर. सो त्यांच्याबरोबर गप्पा वगैरे झाल्या, मस्त जेवण वगैरे झालं आणि मग तिकडून मी रात्री 6:30ची अंबरनाथ ट्रेन होती. शॉपिंग असतो मला वाटलं काल ट्रेन थोडे लेट होतं. सो खूप गर्दी होती ट्रेनला. सो बट ठीक आहे, म्हणजे एवढी लय अफाट गर्दी असं पण नव्हतं, पण एक रात्रीच्या मानाप्रमाणे खूप गर्दी होती. ठीक आहे. सो रात्री मी 11:30ला आल्यानंतर जेवणाची तर काय जेवण तर तिकडे करून आलो होतो. सो मग आलो आणि झालं मी शॉपिंग. सो आता मी सकाळी उठल्यात, आंघोळ वगैरे झाली. सकाळी आज ऑलरेडी सॅटर्डे संडे मला सुट्टी असते. फर्स्ट आणि थर्ड सॅटर्डे वर्क फ्रॉम होम असतो मला 10 ते 4 आणि बाकीच्या दिवशी सॅटर्डे संडे सुट्टी असते. सो आज आणि उद्या तर सुट्टी आहे. सो बोललो चला थोडासा व्हिडिओ बनवूया. सो आत्ता जर बघितलं तर आत्ता वाजलेत आपले अराऊंड 1:30 वाजलेत. सो 1:30 वाजलेत. मी जर फक्त किंवा 5 मिनिट त्यात व्हिडिओ स्टार्ट करायला घेतला. सो येस, अरविंद ते आता गावाला गेलेले आहे, तर हे नाही गेले आज. ठीक आहे. सो आता आपण बघूया जी पार्टी झाली होती. तुम्हाला इथे खाली दिसत पण असेल त्याचं. ठीक आहे. सो मी कोणत्या ठिकाणी आम्ही पार्टीसाठी गेलो होतो, जेवणासाठी गेलो होतो, त्याचा प्लेस तुम्हाला इथे खाली दिसत असेल. तुम्हाला पण जायचं, तुम्ही पण जाऊ शकता. आता पॉटरमध्ये भरपूर सारे हॉटेल आहे तिकडे, तुम्ही कोणते पण जाऊ शकता. ठीक आहे. सो मित्रांनो, आता आजच्या व्हिडिओचा एवढं काही खास आहे नाही आज व्हिडिओ बनवण्यामध्ये, पण कारण घरी कोणी आहे नाही तसं पण. सो आज आहे ना आपण क्लब हाऊसला जाणार आहे. ठीक आहे. सो क्लब हाऊसमध्ये आपण आज बघूया क्लब हाऊस अशा पद्धतीनं आहे. ठीक आहे. लास्ट टाइम तुम्हाला क्लब हाऊस बाहेरून दाखवलं राईट. सो यावेळेस आपण क्लब हाऊस आतमध्ये बघणार आहोत. आतमध्ये काय काय गोष्टी आहेत पूर्ण तुम्हाला बघायला भेटणार आहे. तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण बघितलं मित्रांनो आहे थोडा सॅटर्डे संडे तुम्हाला पण सुट्टी असेल. सो माझी जी बाल्कनी मी जी बनवली आहे ती पण मी तुम्हाला एक व्यवस्थित पद्धतीनं दाखवतो थोडी. हे वरती शेड मी बनवलेलं आहे आणि हे मध्ये जे ग्रिल्स वगैरे ते बनवून घेतले आणि खाली जी कबूतर जाळी आहे ती जाळी मी लावून घेतली आहे. कारण माझी मुलगी ना छोटी आहे. ती इथून खाली ना सगळं सामान वगैरे फेकते. भरपूर वेळा तिने फेकलं आहे. एकदा तर तिनं मोबाईल पण फेकला. तिच्या मोबाईलने मी शूटिंग करते, हाच मोबाईल तिने खाली फेकला होता. सो मी जस्ट एक डिस्प्ले वगैरे टाकून घेऊन घेतला आणि हा मी यूज करतो. सो युजली पहिलं माझं वाईफ मोबाईलमध्ये वाईफ यूज करत होती. सो मी डिस्प्ले टाकून तिला दुसरा मोबाईल घेतला सॅमसंगचा. सो मी आता हा मोबाईल यूज करतो. सो जर तुम्ही बघायला गेलं तर आता गार्डन तुम्ही खाली बघू शकता. एकदम हे माझं गॅलरीमधून गार्डन व्ह्यू आहे. ह्या गार्डनमध्ये आम्ही रोज फिरायला जातो मी आणि आम्ही. आणि ते लास्ट टाइम मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं एक मोठं गार्डन जे टाउनमध्ये होतं. सो त्या गार्डनला आम्ही आता नेक्स्ट वीकमध्ये प्लॅन करणार आहे माझी फॅमिली आल्यानंतर. ओके. सो मित्रांनो, आता आपण
तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी माझ्या लेकशोर ग्रीनमध्ये जे क्लब हाऊस आहे त्या क्लब हाऊसचा पण मी तुम्हाला नजारा दाखवणार आहे. सो व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. ओके, सो तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कशा पद्धतीने क्लब हाऊस आहे वगैरे. ठीक आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आय होप व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू पण मी तुम्हाला सांगतो, मी जस्ट एंटरटेनमेंट पर्पजसाठीच व्हिडिओ वगैरे बनवतो आहे. तर याच्यामध्ये काय होतं ना, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायला गेलं तर आता आपण घरी वगैरे बसतो राईट. सो घरी बसल्यानंतर आपण काय करतो, मूवी वगैरे बघतो या कुठे फ्रेंडबरोबर फिरायला जातो या कुठल्या काही गोष्टी करतो. पण एक अशी काही गोष्ट पाहिजे ना, की आपण ऑफिसनंतर घरी आल्यानंतर आपल्याला करण्यासाठी काहीतरी कसं, मला ही गोष्टी आवडते म्हणजे लाईक व्हिडिओ शूट करणं किंवा म्हणजे मला व्हिडिओ बनवायला खूप आवडते. खूप वगैरे मी सांगतो मी जस्ट आता हे रिसेंटली मी स्टार्ट केलं की चला ठीक आहे आपण एक व्हिडिओ काढूया. आणि याच्यामध्ये दुसरा विषय असा होता की माझी डॉटर आहे आर्मी, म्हणजे आर्मीचे व्हिडिओ पण मी कॅप्चर करतो. म्हणजे तिच्या एवढी मुवमेंट तिथे कॅप्चर होते आणि ती परमनंटसाठी राहणार आहे. त्याच्यामुळे मी इथं मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी राहत नाही. त्याच्यामध्ये हा एक व्हिडिओ आहे की त्याला आपण व्हिडिओ पण बनवतो आहे, लोकांना त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट पण होतं आहे. आणि तिथे जे व्हिडिओ आहे तिथे जे मुवमेंट्स आहे ते आपण माझ्याकडे कॅप्चर होतं आणि त्या लाईफ करतात. त्यावेळेस ती मोठी त्यावेळेस त्याला मी सगळे व्हिडिओ दाखवतो की बघू शकतो कशा पद्धतीने माझ्या मुवमेंट्स कॅप्चर केले. त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला ते लाईफ आम्ही त्याच्याबरोबर शेअर करत आहोत. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या मुलांना पण तुम्ही पाठवू शकता तर तुम्हाला ते पण व्हिडिओ आवडले. आत्ताच्या जे व्हिडिओमध्ये आर्मीचा सुरुवात करताना तुम्ही व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला खूप प्रतिसाद होतो. मित्रांनो, जेवढे पण तुम्ही माझे व्हिडिओ वगैरे बघतात किंवा त्या व्हिडिओला तुम्ही एवढा मोठा प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आणि थँक्यू सो मच. तो परत एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तो आता आपण चाललेला हा जो रोड तुम्हाला दिसत आहे हा रोड लेक्चर ग्रीनपासून तर मानपाडाला कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. हे जे पुढे तुम्ही बिल्डिंग वगैरे बघू शकता हे वर्किंग प्रोग्रेसमध्ये चालू आहे. उद्यापालावर जो प्रोजेक्ट त्याचं काम खूपच मोठं आहे, छोटं काम नाही आहे. लास्ट टाइम तुम्हाला डिस्कस करतो ॲडव्हान्टेज चालू आहे. खूप तुम्हाला ती इन्फॉर्मेशन हेल्प होईल. ठीक आहे. सो हा जो प्रोजेक्ट आता चाललेला आहे हा प्रोजेक्ट आहे मानपाडाला हे मेट्रोचं स्टेशन पण होणार आहे. मला म्हणजे वाटत एवढं लवकर होईल पण 5 years to 10 years डाऊन लाईन आय कॅन से. कारण मी जेव्हा 2018 मी तर गरजेचं नाही तेव्हापासून शेवटचं काम होणार आहे. कामगाराचं बोलत होता 2024 झाले तरी तिथं काम कम्प्लीट झालेलं नाही आहे. तर आय होप मेट्रो स्टेशनला पण 10 वर्ष तरी ॲटलीस्ट लागते कम्प्लीट व्हायला. तो एवढं जास्त हवामध्ये असून डायरेक्ट घर मेट्रो होणार आहे म्हणून घर घेऊ नका लागेल. आपण तुम्हाला घ्यायचं असेल तर चांगलं व्यवस्थित बघून तुम्ही घेऊ शकता. तर बघू शकता तुम्ही
आहे मेट्रो स्टेशनच्या जवळ. हे आहे मानपाडा मेट्रो स्टेशन, जे इथे होणार आहे. मानपाडा मेट्रो स्टेशन इथं झालं तर कनेक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे वाढेल, त्याच्यात काही डाऊट नाही आहे. किंवा इकडे पण तलावाची बिल्डिंग झाली आहे. कनेक्टिव्हिटी अशा प्रकारे वाढेल तिथून डायरेक्ट कल्याण मुंबईला डायरेक्ट कनेक्ट केला जाऊ शकतो बाया मेट्रो. आणि प्लॅटफॉर्म रेल्वेचं थोडी गोष्ट केली तर रेल्वे थोडी लांब आहे. मेट्रोनी पलावा डोंबिवली एवढं भारी कनेक्ट करता येईल ना, तो जो ट्रॅव्हलिंग आहे ती पण खूप फास्ट आहे. चला, तो आपण आता मेट्रो स्टेशन जर तुम्ही बघितलं आहे तर कधी होईल माहीत नाही ना, पण आपण निघूया. टँगर बेकरी आहे जी डोंबिवलीमध्ये जो पलाव आहे एक्सपेरिया मॉल साईडला जो पलाव आहे त्या पलावाच्या आतमध्ये आहे. ठीक आहे, इथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. आणि आपण आता घरी पोहोचलो, तो घरी पोहोचल्यानंतर आता आपण फ्रेश वगैरे झालेलो नाही आता. तो आपण व्हिडिओ आता आपण इथे प्ले करणार. आपण दिवसभरात ज्या काही गोष्टी वगैरे आहेत ते तुम्ही ऑलरेडी या व्हिडिओमध्ये बघणार आहात किंवा मी आता बघितले असतील. ओके, तो मी ते व्हिडिओमध्ये पोस्ट होणार आहे. तो तर आता आपण व्हिडिओला इथेच स्टॉप करूया. जर तुम्हाला चॅनल आवडला असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता. ओके, तो लाईकचा पार्ट चॅनल सबस्क्राईब करायचं तुम्ही विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.